गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं साईंच्या शिर्डीमध्ये अलोट गर्दी, पार पडली मिरवणूक, रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं. गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरामध्ये सुद्धा मोठी गर्दी. राज्यातील इतर मंदिरांमध्ये सुद्धा भक्तांची रांग. आळंदीत गुरुपौर्णिमेच्या दिनी व्यासपूजा. गुरुपौर्णिमेला दोन्ही शिवसेनेचे नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करणार. ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेचे नेते बाळासाहेबांना मानवंदना देणार. उपमुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेणार. भेटीचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट. मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे मीरा भाईंदरमधील पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली. आयुक्त मधुकर पांडेंची उचलबांगडी. निकेत कौशिक यांची नियुक्ती. संजय गायकवाड यांनी मारहाण केलेल्या कॅन्टीन चालकाचा परवाना रद्द. एफडीएच्या चौकशीनंतर अंजता कॅटरर्सचा परवाना रद्द करण्याचा निर्णय. निकृष्ट जेवणावरून भडकले होते गायकवाड. जनसुरक्षा विधेयक आज सभागृहात मांडण्यात येणार. जनसुरक्षा विषयक संयुक्त समितीचा अहवाल समोर. विधेयकाला मात्र विरोध कायम. मस्जिद बंदर रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या आणि पीडी मेलो मार्गाला जोडणाऱ्या सिंदूर पुलाचं आज लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पूल सर्वसामान्यांच्या सेवेत येणार. लोकल ट्रेनच्या गर्दीचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर. 15 ऐवजी 18 डब्यांच्या लोकल सुरू करण्याची मागणी. गर्दीवर तोडगा काढण्यासाठी पर्यायांची चाचपणी. पाळी आली का हे तपासण्यासाठी विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी. शहापूरच्या शाळेतला धक्कादायक प्रकार. मुख्याध्यापिकेसह 8 जणांविरुद्ध पोस्को अंतर्गत कारवाई. संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई. आतापर्यंत 5,500 मालमत्तांवर कारवाई. अनेकांचे संसार रस्त्यावर. संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं. नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूर. नद्यांचं पाणी रस्त्यावर. अनेक घरं पाण्याखाली. आजही विदर्भाला हवामान खात्याचा येलो अलर्ट. पावसाचा जोर कायम राहणार. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. जायकवाडी यंदा पूर्ण क्षमतेनं भरणार. 2 महिन्याआधीच नाशिकचं पाणी जायकवाडी. सध्या 60% अधिक पाणीसाठा. अर्ध्या मराठवाड्याची चिंता मिटली. उजनी धरणाची 100% वाटचाल. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची तहान भागणार. उजनीतून विसर्ग सुद्धा सुरू. अलमट्टी प्रकरणी महाराष्ट्र स्वतंत्र दावा करणार. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय. केंद्राला सुद्धा साकडं घालणार. अंतराळवीर शुभांशु शुक्लांकडून अंतराळ स्थानकात मेथी मुगाची शेती. तेच अंकुर पृथ्वीवर आणणार. पुढील पिढ्यांचं संशोधन होणार. मुंबईकरांचा गुन्हेगार तहबूर राणा विरोधात पहिलं आरोपपत्र दाखल. भारतात विविध ठिकाणी हल्ले घडवून आणण्याच्या कटात राणाचा सहभाग. मुंबई हल्ल्यामध्ये पाकचा हस्तक असल्याची सुद्धा राणाची कबुली. भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी आजपासून सुरू होणार. आतापर्यंत मालिकेत 1-1ची आघाडी. बरोबरीचा सामना कुणाच्या बाजूने झुकणार याकडे लक्ष. Thank you.